मंडळी, कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. तर मंडळी, आम्ही आलेलो आहे कोकणी महोत्सवमध्ये. हा आहे बदलापूरचा कोकणी महोत्सव आणि लाडू आणि हनीने खूप हट्ट केला होता या महोत्सवमध्ये येण्यासाठी. तसं तर आम्ही मुलांचे हट्ट पुरवत नाही, पण हा हट्ट त्यांचा पूर्ण करावा लागला. आणि बघा या महोत्सवमध्ये किती वेगवेगळ्या राईड्स आहे. याआधी मी ब्लॉग अपलोड केला होता आगरी महोत्सव, त्याच्यानंतर हा आला कोकणी महोत्सव आणि याच्यामध्ये राईड्सही बघा किती वेगवेगळ्या आहेत. गर्दी कमी आहे कारण नवीनच लागलेला होता हा. आणि हा ब्लॉगही अपलोड करायला मला खूप उशीर झालेला आहे, कारण तब्येत बरी नव्हती. त्याच्यामुळे मी हा ब्लॉग अपलोड करू शकले नाही. सो सॉरी. बघा हनी लाडू किती खुश होत आहेत. सो त्यांना राईडमध्ये बसायचं आहे, पण त्याच्या आधी त्यांनी डिसाईड केलं की त्यांना बलून्स फोडायचे आहे. लाडूची इच्छा होती, तर त्यांचं डिस्कशन झालं. तिथे 2 गन्स ठेवलेल्या होत्या. हे बघा, एक छोटी आणि मोठी. तर इकडे साहेब बघा पैसे देत आहे. मग लाडू डिस्कस करत होता की त्याला कोणती घ्यायची आहे. मग त्यांनी ठरवलं की छोटी घ्यायची. तर त्याचा पहिला निशाणा बरोबर लागला. त्याने बलून बरोबर फोडला आणि दुसरा व्यवस्थित लागला नाही. नंतर मग हनीने घेतलं फोडायला. तर हनीने जेव्हा नेम धरला तेव्हा तिचाही नेम फाऊल गेला. तिला तो पण फुटला नाही. हे बघा. नाही फुटला गेला. सो ते झाल्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. तुम्हाला बघा वेगवेगळे स्टॉल दाखवत आहे. इथेही भरपूर वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत, जसे आगरी महोत्सवमध्ये लागले होते. तिथं गर्दी जास्त असल्यामुळे मी शूट करू शकले नव्हते. पण इथं बघा वेगवेगळे स्टॉल्स आहेत आणि फूड स्टॉल ते इतके होते की बापरे! पण घरून ना पोट खूप भरलेलं होतं. सो त्याच्यामुळे जास्त इच्छा नव्हती खायची. हे बघा तोंडाला पाणी सुटत आहे वेगवेगळे फूड स्टॉल बघून. आणि थंडी होती म्हणून आम्ही थंड काही खाल्लं नाही. त्याच्यानंतर मंचुरियन दिसलं. हे गरम गरम मंचुरियन सुरू होते. तर इकडे साहेबांनी विचारलं, तू खाते का? हे बघा दोघं बापलेकांचं डिस्कशन सुरू आहे. सो मी तोपर्यंत म्हटलं चला थोडं शूट करूया. हे बघा लाडू आणि हनी. आणि मंचुरियन बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं, पण खाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. इथं दाबेली आहे. हे बघा दाबेली तर मला आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे बघा हा आहे मसाला पापड, पाण्याच्या बॉटल्स. सो अजूनही खूप काही स्टॉल होते. सो हे बघा तुम्हाला बाकीचे स्टॉल दाखवते. याला काय म्हणतात? शोरमा, हो ना? सो अरे वा, इथं पण दाबेलीचं दुकान आहे. आणि इकडे तर लेणंवाणं आहे. बघा तिघं आपल्याकडचं डिस्कशन झालं, ऑर्डर देऊन झाली होती. मला विचारताय तू खात आहे का? मी त्यांना नको म्हटलं, कारण मला खायची इच्छा नव्हती. पण त्याच्यानंतर जरा वाटलं चला थोडं शूट करूया आपण. इकडे तिकडे तुम्हाला बघा आजूबाजूला गर्दी दाखवते. दोघं बापलेकं खात आहेत. आता यांना बघून मी कशी काय मग तशीच राहणार. मी पण म्हटलं ठीक आहे चला मला पण द्या ऑर्डर. हे बघा मग माझ्यासाठी पण त्यांनी ऑर्डर दिली आणि मी पण ट्राय केलं मंचुरियन. सो खरं टेस्टी होतं, छान होतं. आणि आजूबाजूला मुलं सगळे एन्जॉय करत होते, लोक एन्जॉय करत होते. आणि बसण्यासाठी व्यवस्था होती, चेअर्स ठेवलेल्या होत्या. हे बघा. आणि म्हटलं चला जरा फोटोशूट करूया. सो इकडे साहेबांना म्हटलं माझ्या फोटो घ्या. काही थोड्याशा पोज वगैरे दिल्या मी. हे बघा लाडू इथं जम्पिंग म्हणतात त्याला काहीतरी, मला माहिती नाही, जम्पिंग मॅट. सो त्याच्यावरती जम्प करत होता. आणि समोरच खूप छान असा ऑर्केस्ट्रा होता, तिथं डान्स सुरू होता. हे बघा इथं बसण्याची व्यवस्था आहे, लोकसुद्धा बसलेले आहेत. सो हळूहळू तिथं लोक येत होते. आणि इथे एक खूप छान ताई आहेत, त्या खूप छान डान्स करत होत्या. चांगले चांगले गाणे होते तिथं. बरं वाटलं, एन्जॉय केला पोरांनी. सो खाणं झाल्यानंतर म्हटलं चला थोडं अजून आपण फिरूया, कारण खूप काही गोष्टी घ्यायच्या होत्या. डिसाईड केलं होतं की आपल्याला खूप काही घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी फोटोबा करायचा असं ठरलं. आणि लाडूला पण त्या राईड्समध्ये बसायचं होतं. सो तो बसला. माझं खाणं झाल्यानंतर मी म्हटलं चला थोडंफार शूट करूया आजूबाजूला, कारण फिरताना थोडं शूट करायला प्रॉब्लेम येत होता. सो हे बघा आता इकडे आले मी. आणि हा पूर्ण एरिया आहे. तुम्हाला जे काही घ्यायचं असेल म्हणजे मुलांसाठी स्टेशनरी वगैरे ते सर्व होते. बघा वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स आहेत. इथं मोठे मोठे पेन्स आहे. आणि म्हणे इथं मला मोठे पेन आहे तो घ्यायचा आहे. तर तिने बघितला, तिथे थांबली थोडा वेळ, पण तिने तो काही घेतला नाही. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. चला तुम्हाला स्टॉलही दाखवते मी. भरपूर स्टॉल लागलेले होते. त्याच्या अपोजिट साईडला पण म्हणजे जे स्टॉल दिसत आहे तुम्हाला त्याच्या विरुद्ध दिशेनेही स्टॉल लागलेले होते. आणि मधातून असा रस्ता आहे. सो आम्ही तो रस्ता क्रॉस करत होतो. हे बघा वेगवेगळे आहेत, खूप काही होतं तिथं. लेडीजसाठी होतं स्पेशल. आणि हे बघा हेअर पिन्स आहेत, कानातले आहे. आता कानातले म्हटलं तर नक्कीच माझ्या तोंडाला पाणी सुटणार. आता तुम्ही म्हणाल का खाण्याची वस्तू आहे का? घेण्याची तर आहे ना. आणि खरं सांगते कानातले मला खूप आवडतात, स्पेशली मोठे साडीवरती वेअर करायला. पण काय करणार, साडी तर नेहमी घालत नाही, पण कानातले घ्यायचा हट्ट असतो. सो खूप बघितलं मी, विचार केला तेव्हा कुठे एक जोड कानातला घेतला. त्याच्यानंतर हे बघा वेगवेगळे मंगळसूत्र गळ्यातले पण होते खूप काही. आणि खूप काही स्टॉल होते. सो चला तुम्हाला बाकीचे स्टॉल दाखवते मी.
सो मंडळी एवढं सगळं स्टॉल बघितले, पण हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ही जागा, कारण इथं वेगवेगळे किचन्स होते आणि लाडूला इतके आवडले ना, तो तिथंच थांबला आणि बघत बसला की कोणतं घ्यायचा, कन्फ्यूज झाला. पण तिथं मला सगळ्यात छान आवडलं ते म्हणजे हे किचन, ही गन बघा. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गन्स होत्या आणि मला वाटलं सहज काही असेल लावलेलं, पण बघा आता इकडे साहेबांना म्हटलं ते खोलून बघूया आपण कशी दिसते. बघा मंडळी किती छान छोटंसं पिस्टल आहे किचनमध्ये, पण इथं हा भाव सोडत नव्हता. तो जे किचनवाले भाऊ होते विकत होते ते 250 रुपयाची होती ते छोटीशी बंदूक. त्यांना आम्ही 150ला वगैरे मागितली, पण ते तयार झाले नव्हते. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे होते, चाकू वगैरे खूप काही होतं. पण फायनली लाडूनी खूप विचार केला आणि एक हे सिलेक्ट केलं काहीतरी. त्याच्यानंतर मग आम्ही परत तिथून घेऊन पुढे निघालो. इथे बर्फाची गाडी आहे, थंडी असल्यामुळे आम्ही बर्फ खाल्ला नाही. सो अजून पुढे निघालो. चला तुम्हाला अजून स्टॉल दाखवते, भरपूर स्टॉल आहेत. तर मंडळी कहाणी में थोडा ट्विस्ट ही बघा, ही आईस्क्रीम आहे. हिला मी बऱ्याचदा याच्यामध्ये बघितलेला आहे, व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे, हिची ॲड बघितली आहे आणि आम्हाला कंट्रोल झालं नाही, कारण ही सगळं फ्रूट मिक्स आईस्क्रीम आहे. तिथल्या तिथंच तयार करतात ती. सो हनी आणि लाडूची इच्छा होती की हिला खायचं, सो आम्ही ऑर्डर दिली आणि खाल्लं. त्याच्यानंतर बघा हे आहे सी फूड. इथं मांदेली, बांगडा, पॉम्पलेट, कोळंबी, ज्या काही सी फूडमध्ये जेवढ्या डिशेस असतील सर्व तिचं डिशेस आहेत. बघा तिथं मालवणी हॉटेल असं लिहिलेलं आहे. सगळ्या कोकणीमध्ये जेवढे काही पदार्थ खातात सगळे होते. आणि याला वडे, स्पेशली मटन वडे असं काहीतरी म्हणतात, ते सुद्धा होतं. त्याच्यापुढे नॉनव्हेज, हे स्पेशल नॉनव्हेजचं आहे. इथं जेवढे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत इथं हे सर्व होते. बघा तिथं लिहिलेलं सुद्धा आहे काय काय, कलेजी पाव, तिथं काय काय डिशेस आहेत हे सर्व तिथं लिहिले सुद्धा आहे. आणि खरंच हे बघा, म्हणजे कोकणी महोत्सव म्हटलं म्हणजे तिथं सर्व काही कोकणीमध्ये जे पदार्थ खाल्ले जातात ते आहे. मग इकडे साहेबांनी म्हटलं चला आपणही टेस्ट घेऊया. सो आम्ही सी फूड इथं घुसलो आणि तिथं ट्राय केलं की काय खायचं आहे. इकडे साहेबांनी ऑर्डर दिली. सो सॉरी, जेवताना मी शूट करू शकले नाही, कारण मुलांना खायचं होतं आणि डिस्टर्ब करायचं नव्हतं. सो म्हटलं चला आधी पोटोबा करून घेऊया. थोडंसं घरून खाऊन आलेलो होतो तरी टेस्टसाठी मागवलं आम्ही. आजूबाजूला बघा किती छान वातावरण आहे, बाजूला ऑर्केस्ट्रा सुरू होतं, आजूबाजूला लोक जेवत होते. सो फायनली सगळं एन्जॉय केल्यानंतर, मुलांचा हट्ट पुरवल्यानंतर आम्ही घरी निघालो आणि खूप बरं वाटलं. तुम्हाला जर आगरी महोत्सव बघायचा असेल तर मी त्याचा ब्लॉगची लिंक तुम्हाला दिलेली आहे. सो नक्की चेकआउट करा आणि बघा. आणि हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.